उपसरपंच चल चल बाबा उपसरपंच. कसुर आले काय सरपंच बिनविरोध झालेले इकडे आण रे ते चालन ते अरे हे काय? सरपंच पहिल्या वेळेस आपल्या रवींद्र हॉटेलला आलेत. वा 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 धन्यवाद. सरपंच झाले मजा येवा तुमची. अरे मजा आता हे खाऊ घातलं. इथली थाळी फेमस आहे. दमका मुर्गा फेमस आहे म्हणा. कसा आहे सरपंचाचा रुबाब? जेवायचं काय? जेवायला आहे ना. काय तुम्ही आता बिनविरोध सरपंच झाले, काढली ना आपण बी सरपंच थाळी. अहो सरपंच तुमचं झालं आमच्यासाठी काय आहे? तुमच्यासाठी काय आहे यांच्या- उपसरपंचासाठी सरपंच साठी बी काढली मुर्गा थाळी. या 899 रुपये 899 ला मुर्गा थाळी किती बी? दाबून. उपसरपंच मी पक्का गाठलाय का? कोंबड्यासारख्याच भावकीच्या टांगड्या ओढायलेला आहे. निस्त्या टांगड्या मुडू मुडू खातय म्हणून माणूस पक्का निवडून आणलाय मी. मग आता मी बी नुसत्या टांगड्यात तिथं लावल्यात. खरं हा. हा, चला बरं बघू काय आहे ते. मायला लाईट चाली वा काय पाय गुण आहे. ही लेकरू कुणाच आणलंस कायलाच भाऊ? आमचंच आहे हे. होय माझा मुलगा आहे की. अहो हे कुणाचं आहे हे लेकरू? सरपंच ती बहीण आलती ना इलेक्शनला, तिची पोरगी माग लागून आली. पाहुणं रावळ सुद्धा ठेवून घ्या. खात आहे लेकरू. तू बिर्याणी खातीस ना? हा चला. भात भात खात आहे. चला या. बाबा 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 कसं आहे सरपंच? बाबा हे भाताचे ढिगारे, माशाचे ढिगारे, कोंबडीचे हप्त्याचे अंडे गोळा करून आणले काय की ह्या भावानं. हो मालक इकडे या. हे काय सोंग केलंय? काय ढीग बिर्याणीचा? अनलिमिटेड बिर्याणी केवढ्याला किती आहे? बी खाऊ द्या. 199 या. आणि हे ते 299. तुमच्या नावची थाळी सरपंच थाळी 299 ला. 299. एकट्याने एवढं बी खाल्लं तर? अजून तेवढंच आहे मागे किती बी खा. अहो, आणि हे दोन कोंबडे हे उपसरपंच 899. हा. दोन दम मुर्गा. गावरान कोंबडी आहेत ती आणि शेरवेन सूप अनलिमिटेड. कोणत्या संघ बी किती बी घ्या. किती बी घ्या. आणि भाकरी चुरून खा नाही तर हंडीनी प्या. किती बी भाकरी. दवाखान्याच्या गोळ्या संपल्यात का म्हणाले तुमच्या? का इलेक्शन मधला झिंजाडा गेला नाही अजून? एवढं परवडल कसर भाऊ? माणसं सांभाळायची, पैसे नाही कमवायचे आपल्याला, माणसं कमवायचे. मायला मग सरपंच केला मी उगाच उभं टाकलो. मालक तुम्हाला बिनविरोध मीच काढला असतं की पुढल्या बारीस. कसं हाय बायकोचा लयच नाद हाय. 10 तोळ्याचं लॉंग गंटन आणि फॉर्च्युनर. तेवढं एकदा झालं का मग सरपंच पट तुमच्या ताब्यात देऊन टाकतो आणि उपसरपंचाला कारफ्यू देऊन त्याला टाकतो. सरपंच पद मला काय आहे मग? मला तर तुम्हाला सरपंच बनवतो. कार्यकर्ते असेच असते. तुम्ही भिवू नका. काय तुम्हाला काय उचलाय काय? सेपरेट काम आहे. तुम्ही बसा खाली. कार्यकर्ते हो आता 90 पाजली की बघा कसं छतरंजी झाडीचं छिंडत आहे. असला आहे. एक तांगडी देऊ मग. टांगडीन फेंगडी कशाला नुसत्या शेरव्यात बी कुचवत आहे. फक्त एक क्वार्टरचे काम आहे. हा चला काय नाही चांगलं आहे म्हणलं. आपला भविष्यात प्लॅन आहे. हा कार्यकर्ता मेला हरकत नाही. नेता हा जगलाच पाहिजे. अहो म्हणजे नेता मेला हरकत नाही. कार्यकर्ता जगला पाहिजे. हा हा. असं म्हणा. नाहीतर कार्यकर्ता मेले तुम्ही जगता ना मग. नाही नाही चांगलं आहे. बाळा हे आपलं हॉटेल रवींद्र आहे. कुठं कुठं? मांजर सुंबा केज रोडला एकदम चौकात. किती बी बिर्याणी खा तू वड फक्त. हा ही माझी सरपंच थाळी. आणि तू कोंबड्यावर लक्ष दे भाऊ. हो. पाहिलं कोंबडी काय अंड्यावर इथंच बसविल तो का हप्त्याचे अंडे गोळा करून आणला. कोंबड्यात आपल्याकडे अण्णा टंगडी नाही तुम्हाला? आधी हे अंडे देतो कोंबडीनं. लय बेजार. थंडीमध्ये अंडे देणं म्हणजे लय अवघड आहे. शिजर झाल्यासारखं काम आहे. अरे पुन्हा खा र आधी हे खा फुकटमच. आता सगळ्या ग्रामपंचायत मध्ये दौंडी पिटवा. हा हॉटेलमध्ये लय इन्कम आहे म्हणा. हा आणि प्रत्येक उद्घाटनाला सरपंचाला आणि उपसरपंचाला बोलवा म्हणा. असं म्हणू. हा हो. एक एक एकर काय का लावी ना. आपण ही नाद लावा लोकाला म्हणजे आपलं 5 वर्ष मटण फिटण चढ भागलं पाहिजे. हा अण्णा प्रत्येक हॉटेलचं नाव सरपंच ठेवायचं का आपल्या शाखेचं? त्यालाच खुश नाव भारी करायचं. वाटतंय. आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणायचं तुला आमदार किलो उभा करतो. हो हा हो चला आता बोलू नका. घ्या वड हो. हे घे पटकून घे. मालक जावा की ते खाताना पोट फुगत आहे हो. बरं, आम्हाला फुकटचं खायची सवय नाही. बरं काय लागलं तर सांगा. हो 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 सांगा नाही संपलं की आवाज देतात ना मोठा. बर सरपंचाचा आवाज तुम्हाला माहित नाही? नाही, माहिती. महाराष्ट्र बरं आहे असा आवाज. हो, हो. हो. हा जावा पोट फुगायचं. वडा वडा पटपट. दुकानदार आला का बघ बरं. अरे सरपंच तुला गावानं बिनविरोध केलंय.
अरे बास किती भरायला लागलाय बिर्याणी किती भरायला लागला काय बास कर अरे घरी 3 बायकां 7 लेकर आहे तर काय त्यांना अजून सरपंचकीची काय पगार आली का काय? कवा संडास नाल्या बाथरूम व्हायचे तवा मला कुठं पैसे हो भेटायचे. त्या हॉटेलवाल्यानं तुझ्या नावानं सरपंच हॉटेल खोललंय त्याला कुलूप लावावं लागेल असं केलं हे बघ सरपंच फक्त निवडून येऊ तर जनतेचा असतो, पुन्हा फक्त त्याच्या लेकरा बाळाचा आणि बायकोचा असतो. ना खरंय र पण हे इतकं नको घेऊ राव निसं त्यांनी अनलिमिट खा म्हणून दिलंय घ्या म्हणून नाही दिलं भरून नाही येत न्यायला सांगितलं तुम्हाला. हो अण्णा काय खरं नाही गड्या आता. आता ते हॉटेलवाला आला, हा. सरपंचाची तब्येत बिघडली म्हणाव, घरी गेलाय म्हणाव. हा? बरं, हो. तुझी तू चलू दे. हो काय हे हा काय नाही काय नाही, जरा येतो जाऊन जरा घरी गडबड आहे. काय हे? काय नाही हो मालक आलो. दाखवा दाखवा दाखवा, काय हे? अहो काय काय नाही चाललंय? आलो, जरा घरी जाऊन येतो, गडबड आहे. नाही, काय चालू आहे? काय लाज वाटते सरपंच, बिर्याणी तर खायला दिली होती, घर बार जगितो का एका बिर्याणीवर? अहो जरा लेकर बाळा बिर्याणी खातेल म्हणून नेलं, सरपंच बिनविरोध निवडून आलोय, खुशी. अरे तुला लाज वाटते का? अजून तर ग्रामपंचायत कार्यकाळ चालू झाला नाही, भ्रष्टाचार फुकटचं खायला चालू केलं का लगेच? जा इथं माझ्या डबल हॉटेलला दिसू नको. अरे गावचा सरपंच आहे, हातातली बिर्याणी घेतोस का? हा थांब, नळपट्टी, घरपट्टी, भाडेपट्टी, वासपट्टी, घासपट्टी, टाकपट्टी, सगळ्या पट्ट्या लावतो तुला. एवढं कर्जबाजारी करतो मग बघतो. सरपंचाच्या हातातलं घेतोस का तू? हॉटेलवाल्या तू बरोबर केलं नाहीस. तुला एवढ्या पट्ट्या लावतो, दवाखान्यात सुद्धा मलम पट्ट्या कमी पडत्याल. हा एवढ्या पट्ट्या लावतो, तुलाच घरी येऊन बिर्याणी करायला लावतो का नाही तू बघ. हा बिर्याणी घेतोस हातामधली. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, हॉटेल रवींद्र फॅमिली रेस्टॉरंट कुठं? मांजरसुंबा. केजला जाताना मांजरसुंब्याच्या अलीकडे अर्धा किलोमीटर. क्वालिटी चांगली आहे जेवणाची. आणि हा खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा. सरपंच थाळी, मुर्गा थाळी, फिश, अंडे, चिकन फ्राय अनलिमिटेड आहे. अरे बकासूर बी झाला तर सरपंच आहे की मी. हा चला धन्यवाद.